झटपट पटापट बनवून पहा ही रेसिपी मी तुम्हाला सांगत आहे. सुरमईचा रस्सा. त्याकरता मी घेतला आहे धने, ओला खोबरा आणि कांदा. सोबतच त्यामध्येच ॲड करणार आहे लाल तिखट आणि हळद. वाटण करतानाच हळद आणि लाल तिखट घातल्यामुळे रस्स्याला चांगला रंग येतो. बघा, पाहिलं तुम्ही वाटण किती छान असं रंग आलं आहे. मालवणी मसाल्याला जास्त रंग नसतो म्हणून ते थोडं ऑरेंजिसच दिसणार आहे. आता ह्यामध्ये मी मस्त असा ठेचलेला लसूण टाकत आहे. सोनेरी रंगावरती करून घ्यायचं आहे आणि त्यात लगेचच मी टाकला आहे मालवणी मसाला आणि ते करपू नये म्हणून त्यात मी वाटण ॲड करत आहे. आमच्याकडे मंगळवार सोडला तर आम्ही प्रत्येक वाऱ्याला मासे खातो आणि आम्ही मासे भाऊच्या धक्क्यावरून घेऊन येतो. तिथे मासे खूप छान रिझनेबल प्राईसमध्ये भेटतात व फ्रेशसुद्धा असतात. फक्त आपल्याला घेता आलं पाहिजे आणि त्याची किंमत लावता आली पाहिजे. तर इथे मी त्रिफळा ॲड केलं आहे आणि सोबतच गरम पाणी ॲड करत आहे. जास्त पाणी ॲड नाही करणार आहे मी, जसे लागेल तसे ॲड करणार आहे नंतर. आता ह्यामध्ये मी सुरमईचे तुकडे मॅरिनेट केलेले अर्धा तासा अगोदर तेच मी आता ॲड करत आहे आणि चवीपुरतं मीठ टाकत आहे. आता मी इथे उरलेले सुरमई फ्राय करून घेत आहे. आमच्याकडे सुरमईचं तिखलं किंवा सुरमईचा रस्सा बनला तर फ्राय फिश असते किंवा कधी कधी तर 3 प्रकारे बनतं. कधी सुकंसुद्धा असतं, रस्सासुद्धा असतो आणि फ्रायसुद्धा असतं. मला खूप मासे आवडतात. तुम्ही माझ्या चॅनलवरती पाहतच असाल की मी जास्तीत जास्त माशांची रेसिपी शेअर करते. किचनसुद्धा किती मसाल्याने रंगला आहे, जसं की किचन माझी होळीच खेळते. आता ह्याच्यामध्ये मी कोकम ॲड केलं आहे. मस्त असं माझं सुरमईचा रस्सा तयार आहे. तुम्ही पाहू शकता रंगसुद्धा खूप सुंदर आला आणि चविष्ट होतं. इथं मी माझं जेवण एन्जॉय करते. तुम्ही पण नक्कीच अशा पद्धतीने बनवून बघा, तुम्हालासुद्धा आवडेल. थँक्यू फॉर वॉचिंग.